गोष्टीगंधामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी सपना आणि तुम्ही पाहत आहात गोष्टीगंध. आज महाराष्ट्रात सुरू असलेल्या एका मोठ्या आंदोलनाची माहिती घेणार आहोत. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन. आज संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाने विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. मुख्य ठिकाणं: जालना, गांधी चौक ते कलेक्टर ऑफिस परिसर, महामार्गावर ठय्या. अंबड तालुका, शिरनेर, जामखेड, मांठा रोड, रामनगर. सोलापूर, करमाळा आणि मौलाली माळ परिसर, अहिल्यानगर ते टेंभुर्णी महामार्ग. हिंगोली, औंढा किंवा जिंतूर टी पॉइंटवर मेंढ्यांसह रस्ता रोको. परभणी, गंगाखेड, केज, धारूर भागात रस्ता रोको. इंदापूर, बसस्थानक समोर व कात्रज बायपास. कोल्हापूर, सांगली मार्ग, आंतरराज्यीय महामार्गावर ठय्या. या ठिकाणी रस्ते रोखून लोकांनी आपल्या मागण्यांचा जोरदार निषेध नोंदवला. धनगर समाज हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा समाज आहे. पारंपरिकरित्या ते मेंढपाळी, शेळीपालन आणि पशुपालन करतात. गावोगावी फिरून मेंढ्या चारणे आणि विक्री करून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. भारतीय संविधानात धनगर समाजाचा 36 क्रमांकावर उल्लेख आहे, म्हणजे त्यांना एसटी प्रवर्गाचा हक्क आहे. मात्र धनगर आणि धनगड या नामांमधला गोंधळ अजूनही कायम आहे. यामुळे महाराष्ट्रात आजही धनगर समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. तर इतर राज्यात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये हे समाज एसटीमध्ये समाविष्ट आहे. धनगर समाजाने हा प्रश्न अनेक दशकांपासून उपस्थित केला आहे. 70-75 वर्षांपासून आंदोलनं सुरू आहेत. समित्या स्थापन झाल्या, अहवाल आले, पण ठोस तोडगा नाही. जालना जिल्ह्यातील दीपक बोराडे यांनी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले. आज त्यांचा 15वा दिवस आहे. उपोषणादरम्यान समाजाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे, तर डॉक्टर देखील त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवत आहेत. दीपक बोराडे यांचे विधान: आम्ही भिक्षुक नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय. संविधान आम्हाला अधिकार देतं, पण सरकार तो अडवतंय. रस्ता रोको आंदोलनाची दृश्य अत्यंत प्रचंड होती. लोकांच्या हातात झेंडे, ढोल, ताशा, घोषणाबाजी आणि गावोगावी मेंढ्यांसह मोर्चा. वाहतूक ठप्प झाली, गाड्या अडकल्या. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांचा संताप दिसून आला. आंदोलकांचा आरोप आहे की शासन फक्त मतदानापुरता धनगर समाजाचा वापर करतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण सरकार दाबून ठेवतंय. धनगर आणि धनगड हे एकच आहेत असा जी.आर. काढला तर प्रश्न सुटतो, पण शासन निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. एक आंदोलक म्हणतो, आज शांत मोर्चा आहे, पण उद्याचं आंदोलन तांडव असेल. सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. आत्तापर्यंत काही बैठका झाल्या आहेत, शिष्टमंडळ भेटलं आहे, परंतु ठोस तोडगा नाही. सरकारच्या वतीने सांगितलं जातं की कायदेशीर प्रक्रिया वेळ घेईल. मात्र समाजाला वाटतं की शासन फक्त वेळ मारते आणि हक्क रोखते. या आंदोलनाला मराठा समाजानेही जोरदार पाठिंबा दिला आहे. मराठा नेत्यांचं म्हणणं आहे, धनगर समाज इतर राज्यात एसटीमध्ये आहे, मग महाराष्ट्रात का नाही? सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागणीला पाठिंबा देतो. रस्त्यावर आंदोलन करताना झेंडे, घोषणाबाजी, ढोल, ताशा, मेंढ्यां घेऊन मोर्चा हे दृश्य लाखो लोकांपर्यंत पोहोचलं. मोर्चातील संदेश स्पष्ट: आम्ही शांततेने बोललो, पण न्याय मिळाला नाही तर आक्रमक होऊ. आंदोलकांचा इशारा स्पष्ट आहे: जर सरकारने दखल घेतली नाही तर महाराष्ट्रभर तांडव आंदोलन होईल. पुढचा मोर्चा मुंबईकडे जाण्याची शक्यता, राज्यभर लोकांचा सहभाग. संवैधानिक मार्गाने सुरू असलेला आंदोलन आता तीव्रतेने पुढे जाईल असा इशारा समाजाने दिला आहे. धनगर समाजाची मागणी न्याय्य आहे. दीपक बोराडे यांच्या उपोषणामुळे ही समस्या राज्याच्या केंद्रस्थानी आली आहे. सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर मोठा प्रभाव पाडेल. संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा मिळाल्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. धनगर समाजाच्या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मागण्याबाबत तुमचं मत काय आहे? सरकारने लगेच जी.आर. काढावा का? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गोष्टीगंध चॅनल सबस्क्राईब करा.